हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इग्नाइट बँकिंग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी मी सध्या आपण घेऊन येतोय, लक्षात ठेवा, एक रिझनिंग वरती बेस्ड असणारी सिरीज. आलं लक्षात? कन्सेप्ट बूस्टर सिरीज. कन्सेप्ट बूस्टर सिरीज मध्ये काय आहे, तर ही सिरीज आपण स्पेशली रन करतोय बाळांनो रिझनिंग साठी. बँकेमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये जेवढंही रिझनिंग आहे, आपल्याला माहिती की बँकिंगचं जे रिझनिंग आहे तर त्याचा सिलेबस कमी असला मात्र त्याची डेप्थ जरा जास्त आहे. त्याची जी लेवल आहे तर ती काय आहे, जास्त आहे. आणि बऱ्याचशा टॉपिक्स मध्ये अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या मुलांना बऱ्यापैकी समजायला थोड्या अवघड जातात. आणि त्या गोष्टींचा विचार करून एक आपण सिरीज स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे कन्सेप्ट बूस्टर सिरीज. याच्यामध्ये मी तुम्हाला बरेचसे असे टॉपिक आहेत की जे मुलांना डिफिकल्ट जातात, तर त्यांच्या कन्सेप्ट वरती आपण याच्यामध्ये बोलणार आहोत. त्याच धर्तीवरती आज आपण स्पेशली पाहतोय एक टॉपिक ज्याचं नाव आहे इनइक्वॅलिटी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बँकिंगच्या कोणत्याही परीक्षांमध्ये इनइक्वॅलिटीचे प्रीला आणि मेन्सला दोघांना प्रश्न असतात. प्रीला मिनिमम 4 ते 5 मिनिमम 5 क्वेश्चन आहेत आणि मेन्सला सुद्धा मला असं वाटतं की 5 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे हा टॉपिक असा आहे की हा येतो म्हणजेच येतो. तर इनइक्वॅलिटीच्या सेक्शन मधली अतिशय महत्वाची अशी आपण एक केस पाहतोय. त्या केसचं नाव आहे केस ऑफ आयदर ऑर. केस ऑफ आयदर ऑर, हे किंवा ते. ओके, सो आपण फार बेसिक पासून जाऊया. आलं लक्षात, की जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला याचा बेनिफिट व्हायला हवा. तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ असेल, जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला, आलं लक्षात, तुम्हाला जर कधी कन्सेप्ट समजला, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि शेवटपर्यंत तो पहा, समजून घ्या. तुम्हाला जरी बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील तरी सुद्धा ज्या गोष्टी मी सांगतोय त्याच्याकडे जरा प्रॉपर लक्ष द्या. सो ज्यावेळेला आपण स्पेशली इनइक्वॅलिटी असं म्हणतो ना बाळांनो, तर इनइक्वॅलिटी म्हणजे काय, थोडं बेसिक पासून सांगणार आहे. कारण काही काही बिगिनर्स असतील, काही काही फ्रेशर्स असणार आहेत, त्या अनुषंगाने आपण या गोष्टी पाहतोय. इनइक्वॅलिटी काय आहे, तर इनइक्वॅलिटी म्हणजे एक असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये आपण करतो कंपॅरिझन. आपण काय करतो, कंपॅरिझन करतो. आलं लक्षात? हा संपूर्ण टॉपिक जो आहे ना बाळांनो, हा कंपॅरिझन वरती आहे, तुलना करण्यावरती. मग तुम्ही म्हणणार की सर तुलना कशाची? बघा, या पूर्णच्या पूर्ण युनिव्हर्समध्ये, या पूर्णच्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, पूर्ण युनिव्हर्समध्ये कंपॅरिझनचे फक्त 3च प्रकार आहेत. आपण कोणती गोष्ट फक्त तीन गोष्टींच्या किंवा 3 गोष्टींवरती आधारित पद्धतीने आपण कम्पेअर करू शकतो किंवा 3 प्रकारे कम्पेअर करू शकतो. 3 प्रकारे आपल्याला गोष्टी काय करता येतात, कम्पेअर करता येतात. मग सर कशा पद्धतीने? ते एकदम साधं सोपं सरळ आहे. या टॉपिक मध्ये जे कंपॅरिझन आहे तर ते 3 मोड मध्ये चालतं. कोणीतरी कोणापेक्षा लहान असतो, कोणीतरी कोणापेक्षा मोठा असतो किंवा जास्तीत जास्त दोन्हीच्या दोन्ही काय असू शकतात, सारखे असू शकतात. म्हणजे या पूर्णच्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये जर कधी पाहायचं ठरलं, कोणतेही 2 लोक असतील, कोणतेही 2 घटक, 2 व्यक्ती, 2 देश, 2 सब्जेक्ट असतील, 2 ऑब्जेक्ट असणारे काही असू द्या, 2 घटकांमध्ये जर तुम्हाला तुलना करायची आहे तर तुलना ही फक्त 3 माध्यमाने होते. कुणीतरी कोणापेक्षा मोठा असेल, मग तो कशाने मोठा असेल, वजनानं मोठा असेल, वयानं मोठा असणार आहे, पैशानं मोठा असणार आहे, व्हॉट एव्हर इट, काय जे असेल ते. एक तर मोठा असेल किंवा तो काय असणार आहे, लहान असणार आहे. आणि जास्तीत जास्त तिसरी गोष्ट काय आहे, तर ते सारखे असू शकतात. म्हणजे 3 गोष्टींवरती आपण तुलना करतो. काय, कुणीतरी कोणापेक्षा काय आहे, लहान आहे, याचा अर्थ काय आहे, स्मॉल आहे. कुणीतरी कोणापेक्षा काय आहे, ग्रेटर आहे. किंवा झालंच तर त्या गोष्टी काय असू शकतात, इक्वल असू शकतात. या 3 गोष्टींच्या पलीकडे या युनिव्हर्समध्ये कंपॅरिझन नाहीये. या 3 गोष्टींच्या पलीकडे या युनिव्हर्समध्ये कोणतंही कंपॅरिझन नाही. आलं लक्षात? आधी या बारीक बारीक गोष्टी आपण पाहूया. मग आता ज्यावेळेला आपण इनइक्वॅलिटी हा टॉपिक पाहतोय ना, मग इनइक्वॅलिटी मध्ये जी कंपॅरिझन चालते, तर ती जी कंपॅरिझन आहे, तर ती कंपॅरिझन आपण करतो बाळांनो सिम्बॉलिक. काय करतो आपण, सिम्बॉलिक. तुम्ही म्हणणार की सर सिम्बॉलिक म्हणजे काय? लेकरांनो, सिम्बॉलिकचा अर्थ असा आहे, स्मॉल, ग्रेटर आणि इक्वल यांच्यासाठी आपण चिन्ह वापरतोय. मग कोणत्या प्रकारचे चिन्ह वापरतो सर आपण? या पद्धतीचे चिन्ह आहे. आलं लक्षात? मग आता नेमकं काय काय आहे जरा लक्ष द्या. हा चुकीचं आहे, असं पाहिजे होतं. ठीक आहे ना? आपण मोजून फक्त 3 चिन्हांचा विचार करतो. हे चिन्ह कसलं आहे, हे आहे ग्रेटर दॅनचं. हे चिन्ह कसलं आहे, हे आहे लेस दॅनचं. आणि हा काय आहे, इक्वल टू. या 3च गोष्टी मूळ आहेत. या 3च गोष्टी आपल्या बेसिक असतात. आलं लक्षात? हा, मग हे चिन्ह कशाचं आहे, ग्रेटर दॅनचं. हे चिन्ह कशाचं आहे, हे चिन्ह आहे लेस दॅनचं. आता 2 चिन्ह असे आहेत की त्या 2 चिन्हांना आपण एकत्र करून लिहू शकतो. त्या 2 चिन्हांना बाळांनो आपण एकत्र करून लिहू शकतो. आपण म्हणतो ना की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हे जे आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ह्या 2 चिन्हांना तुम्ही एकत्र पद्धतीने असं लिहू शकता.
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं म्हणतात. आता सगळ्यात महत्वाचं आहे, थोडंसं लक्षात ठेवा, हे एक सिंगल चिन्ह आहे, हे सुद्धा सिंगल आहे. मात्र हे जे तुम्हाला दिसतं आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, हे दोन चिन्हांचं मिळून बनलं आहे. हे आहे डबल साइन, दोन एकत्र करून तयार झालेलं आहे. लक्षात, सेम त्या धर्तीवरती आहे लेस दॅन आणि त्याच्या शेवटी जे आहे तर ते आहे इक्वल टू. तर या 5 गोष्टींचा आपल्याला काय करायचं याच्यात विचार करायचा आहे. मग सर याच्यामध्ये कंपॅरिझन कसे असणार आहे? ते एकदम साधं सोपं सरळ आहे. रिझनिंग हा टॉपिक का शिकतो आपण? आपल्याला रिझनिंग हा प्रत्येक एक्झामला आहे. मग रिझनिंग जर समजा एखादा व्यक्ती राहिला असता, रिझनिंग जर एखादा व्यक्ती राहिला असता तर त्याची मानसिकता आपल्याबद्दल काय आहे ते एकदम सोपी आहे. रिझनिंगचा अर्थ असा आहे की एका गोष्टीला तुम्ही किती वेगवेगळ्या आस्पेक्ट मध्ये पाहू शकतात. एक गोष्ट असेल तर त्या एका गोष्टीला आपण किती वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये पाहू शकतो, त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने मांडता आला पाहिजे, लक्षात ठेवा, असं आहे. एकदम साधं. आता भरपूर मुलं अशा आहेत की त्यांना टायमावरती हे पण नाही कळत. बघा, मी जर आता इथं असं जर कधी लिहिलेलं आहे, या ठिकाणी मी लिहितो ए ग्रेटर दॅन बी, याचं वाचन काय करणार? याचं वाचन असं आहे बाळांनो, ए इज ग्रेटर दॅन बी. ए इज ग्रेटर दॅन बी. लक्षात, ए हा बी पेक्षा काय आहे? मोठा. भरपूर मुलं असे आहेत की ज्यांना टायमावरती हेच नाही आठवत की कोणतं चिन्ह कुठलं आहे म्हणून. अशा वेळेला लक्षात ठेवा, मंदिरावरचा भोंगा आठवायचा. मंदिरावरचा भोंगा, लक्षात, हा मंदिरावरचा भोंगा आठवायचा, बाकी काही नाही. हा आठवायचा मंदिरावरचा भोंगा. त्या भोंग्याचा तोंड ज्याच्याकडे तो मोठा. या ठिकाणी तोंड कोणाकडे ओपन झालंय? ए कडे, लक्षात, म्हणून ए मोठा आहे. आता एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, जर ए मोठा असणार आहे तर बी कधीच मोठा नसेल. जर ए मोठा आहे तर बी हा त्याच्यापेक्षा कसा आहे? लहान आहे. लक्षात. मग आता रिझनिंगचं म्हणणं काय, तू जे लिहिले ना हे सगळ्याच्या सगळं, तर तू याचा मिनिंग न बदलता अजून वेगळ्या स्वरूपात लिहिता येतं का? मी म्हटलं हो. कसं? ए इज ग्रेटर दॅन बी, लक्षात, सेम ॲज, याचा अर्थ काय रे बाळांनो? सेम ॲज असं लिहू शकतो का? समजून घ्यावं लागणार. ए हा बी पेक्षा मोठा, याचा अर्थ बी इज अ लेस दॅन ए. बी इज लेस दॅन ए. बी इज लेस दॅन ए. दोघांचा मिनिंग सेम आहे. मग तुम्हाला संपूर्ण रिझनिंग मध्ये हेच शिकायचंय की गोष्टी जरी डोळ्यांना दिसायला वेगवेगळ्या असतील, मात्र त्या दोघांचा मिनिंग काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. लक्षात. हा, मग हे जरा लक्षात ठेवा, ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजेच काय? बी इज लेस दॅन ए. हा सगळ्यात महत्वाचा आहे. मग या टॉपिक मध्ये हे लोक दोन कोणते तरी अक्षर वापरतात, दोन कोणते तरी अल्फाबेट वापरतील आणि त्या दोन अल्फाबेट्स मध्ये ते हे चिन्ह ठेवणार आणि या चिन्हांचा विचार करून आपल्याला निष्कर्ष काढावा लागतो. कसा? हे असा. मग आता ज्या वेळेला आपण लोक इनइक्वॅलिटी हा प्रकार शिकतो त्यावेळेला एक गोष्ट जरा लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले तुम्हाला कोणताही टॉपिक शिकायचा असेल, तो गणिताचा असेल किंवा तो रिझनिंगचा असेल, एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वात आधी एक गोष्ट समजली पाहिजे, त्याला म्हटलं जातं स्ट्रक्चर ऑफ प्रॉब्लेम. स्ट्रक्चर ऑफ प्रॉब्लेम. जो प्रॉब्लेम मला परीक्षेला येणार आहे त्याचं स्ट्रक्चर काय आहे? जर मला स्ट्रक्चर समजलं तर मला खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतात. मग स्ट्रक्चर काय आहे? स्ट्रक्चर एकदम सोपं आहे. काय स्ट्रक्चर आहे? सगळ्यात पहिले हे लोक सुरुवातीला स्टेटमेंट देतील, त्याच्यानंतर हे कन्क्लुजन देणार आणि शेवटी आपल्याला विचारतील ऑप्शन्स काय आहेत. समजून घ्या मी काय सांगतोय. पहिले देतील स्टेटमेंट, त्याच्यानंतर आहे कन्क्लुजन, म्हणजे याचा अर्थ निष्कर्ष काढायचा आहे, आणि शेवटी आहे ऑप्शन्स. मग आता महत्वाचं काय तर या संपूर्ण बोर्डवरती जे लिहिलं आहे तर तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे आणि ती काय आहे? स्टेटमेंट. ती तुम्हाला समजणं जरा जास्त गरजेचं आहे, ज्याला म्हटलं जातं बाळांनो स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? या स्टेटमेंटला मराठीमध्ये म्हटलं जातं विधान. स्टेटमेंटला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? विधान. मग स्टेटमेंटचा रिझनिंग मध्ये लॉजिकल मिनिंग काय आहे तर स्टेटमेंट म्हणजे आपल्याला पुरवली गेलेली माहिती, मला प्रोव्हाइड केली गेलेली इन्फॉर्मेशन, याला म्हटलं जातं स्टेटमेंट असं म्हणतात. लक्षात. स्टेटमेंटला आपण साध्या भाषेमध्ये म्हणू शकतो इट्स अ सिंपल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड टू अस. आपल्याला पुरवली गेलेली माहिती, बस एवढंच. आता लक्षात ठेवा, स्टेटमेंटचा जन्म झाला या जगामध्ये, जर विधानाचा जन्म झाला, जर स्टेटमेंट जन्माला आलं तरच कन्क्लुजन जन्माला येतं. जर स्टेटमेंट जन्माला आलं तरच कन्क्लुजन जन्माला येतं, अदरवाईज कन्क्लुजनचा जन्म होत नाही. हा कन्क्लुजन तुम्हाला ज्याही परीक्षेमध्ये दिसणार. आपण ज्यावेळेला निष्कर्ष काढतो, निष्कर्ष हा कशावरतून काढला जातो? दिलेल्या इन्फॉर्मेशन वरतून. मग ही माहिती दिली स्टेटमेंट.
स्टेटमेंट वरतून आहे कन्क्लुजन. मग आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेवढेही लोक आता व्हिडिओ पाहतायत त्या प्रत्येकाने काही सेकंद व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि पॉज करून मला आन्सर सांगायचं की आन्सर काय आहे. लक्षात काय वाटतं तुम्हाला की याच्यातला आन्सर काय येणार? पॉज द व्हिडिओ. ओके, चला मग आता सगळ्यात महत्वाचं काय होणार थोडक्यात आपण जरा लक्ष देऊया. मग आता याच्यासाठी मी तुम्हाला दिले की स्टेटमेंट ए इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी आहे आणि कन्क्लुजन दिलेलं आहे. आता तुमच्यातले बरेच मुलं अशा आहेत लेकरांनो की जे काय करतात, त्यांचं म्हणणं आहे सर पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं चुकीचं. ज्यांचं म्हणणं आहे की सर पहिलं बरोबर, दुसरं बरोबर आणि तिसरं चुकीचं. तिसरं तर चुकीचंच आहे समजा, काय हरकत नाही. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं की सर पहिले दोन बरोबर आहेत. आता मी जर तुम्हाला विचारलं की पहिले दोन बरोबर कसे आले, तर तुमच्यातले बरेचसे लोक असे असू शकतात. लक्षात तुम्ही नाही, मात्र तुमच्या काही मित्रपरिवार असा असू शकतो की ज्यांचं जे लॉजिक न वापरता फक्त डोळे वापरतात. डोळे असे वापरतात ते फक्त काय विचार करतात, हे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ना याच्यात, हे काय इथं दिसलं, हे चिन्ह इथं दिसलं म्हणून बरोबर, इज इक्वल टू हे चिन्ह दिसलं म्हणून बरोबर. चिन्ह पाहतात. जर तुम्ही अशा स्वरूपाचे असाल, जर तुम्ही अशा विचारांचे असाल, माफ करा, मग बँकिंग मध्ये टिकणं थोडं अवघड आहे. रिझनिंगचा अर्थ असा आहे, तुम्ही पाहू नका, लक्षात ठेवा. दिसण्यावरती काही नाही, ते समजून घेता आलं पाहिजे की त्यांचा म्हणायचा मिनिंग काय. आपण पाहूया, मी जरा समजावून सांगतो, टेन्शन घेऊ नका. आन्सर काय आहे आपण जरा पाहूया. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दिलेलं आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंट आहे ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. स्टेटमेंट काय आहे? ए आणि बी या दोघांमध्ये रिलेशन बनवलंय. ए आणि बी दोघांमध्ये काय बनवलं? रिलेशन. मग पहिला प्रश्न मला पडतो की सर तो जो ए आणि बी आहे तो कोण आहे? ए आणि बी कोण आहे? कोणी असू शकता. प्राणी असेल, सब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट असेल, सजीव असेल, निर्जीव असेल. खड्ड्यात गेले ए आणि बी. आपल्याला त्या ए शी आणि बी शी काहीच घेणं देणं नाही. आपल्याला मेन रोल आहे ते मध्ये लिहिलेले चिन्ह. मग आता जरा याला फोडून पाहूया आपण. लक्षात सगळ्यात महत्वाचं मला सांगा, जर समजा तुम्हाला असं दिलं असतं, जर माहिती देणाऱ्याने अशी माहिती दिली असती, जर स्टेटमेंट असं राहिलं असतं की ए हा बी पेक्षा मोठा आहे. ओके, करेक्ट. ए हा बी पेक्षा मोठा आहे. माझा आन्सर आला असतं पहिलं करेक्ट. कारण तुम्ही मला जशी माहिती द्याल तसंच तर मी उत्तर देईल तुम्हाला. आता मला एक गोष्ट जरा समजून सांगा. माहिती दिलेली आहे ए इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. जर याचा विचार कधी केला तर याच्यामध्ये हे एक चिन्ह नाहीये, याच्यामध्ये हे दोन चिन्ह आहेत. म्हणून तुम्हाला दोन्ही चिन्हांचा सेपरेट विचार करावा लागतो प्रत्येक वेळेला. मग काय आहे सगळ्यात महत्वाचं, तर ए ग्रेटर दॅन बी ऑर ए इक्वल टू काय आहे? बी आहे. याच्यानंतर मी तुम्हाला सगळं शॉर्टकट्स वगैरे सगळं सांगतो. थोडं समजून घ्या म्हणजे ही केस मरेपर्यंत लक्षात राहील. लक्षात. मग आता सगळ्यात महत्वाचं आहे ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. याचा अर्थ ए ग्रेटर दॅन बी ऑर ए इज इक्वल टू बी. मला सांगा, ज्याने आपल्याला माहिती पुरवली, लक्षात, याच्या आधी अशी माहिती दिलेली होती समजा तुम्हाला, मला सांगा या दिलेल्या माहितीमध्ये आणि या दिलेल्या माहितीमध्ये काहीतरी फरक आहे की नाही? फरक आहे. काय फरक आहे? ही जी दिलेली माहिती आहे ही माहिती 100% सत्य आहे. 100% सत्य म्हणजे याचा अर्थ 100% काय आहे? निश्चित. निश्चितचा अर्थ काय सर? निश्चित म्हणजे याचा अर्थ सर्टन, खात्रीशीर माहिती, एकदम क्लिअर कट माहिती आहे की ए हा बी पेक्षा मोठा आहे. फिनिश. पण इथं तसं नाही. इथं तसं नाही. इथं काय म्हटलं गेलंय? ज्याने मला माहिती दिली त्याचं असं म्हणणं की हे बघ, एकतर ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा दोघांची किंमत काय आहे? सेम. याचा अर्थ असा आहे, ज्याने मला माहिती पुरवली, लक्षात ठेवा, तो या केसमध्ये कन्फर्म नाहीये. लक्षात ठेवा, त्यालाच माहिती नाहीये. ज्याने माहिती दिली त्याला अजूनपर्यंत हे कळत नाहीये की नेमकं ए आणि बी मध्ये रिलेशन कोणतं आहे. म्हणून तो म्हणतो की एकतर ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा दोघांची व्हॅल्यू कशी आहे? सेम. आता तुम्हाला या गोष्टी कळणं फार जास्त गरजेच्या आहेत. भयंकर. रिझनिंग जे आहे ना, जे आपण रिझनिंग शिकतो, तर याच्यामध्ये जे पण लॉजिक आपल्याला लावावं लागतं तर ते शब्दांवरतून आहे. शब्दांवरतून. म्हणून आपल्या सिलेबसला व्हर्बल रिझनिंग आहे. व्हर्बल शब्दांचं रिझनिंग. लक्षात ठेवा. जरा विचार करा, जर तुम्ही असे असाल, जर तुमचं म्हणणं आहे की सर, काहींचं म्हणणं बघा ना सर, ए ग्रेटर दॅन बी इथं दिसला, सर हा काय बरोबर आहे ना? अरे मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर फक्त असा विचार कधी करत असाल याच्याकडे पाहून, ए ग्रेटर दॅन बी म्हणून मग बरोबर, मग हे कशासाठी आहे? याचा अर्थ असा आहे की तुम्ही निष्कर्ष असा काढतायत की ए हा बी पेक्षा मोठाच आहे. अरे ज्याने दिलं त्याला नाही माहिती, मग तुम्ही कोण? आपल्याला कसं कळणार की ए हा बी पेक्षा मोठाच आहे? मग जर ए हा बी पेक्षा मोठा आहे तर ते सारखे का दिलेत?
याचा अर्थ आपल्याला क्लॅरिटी नाही, लक्षात ठेवा, आपल्याकडे क्लॅरिटी नाही, लक्षात ठेवा. मग ज्याने मला माहिती दिली त्यालाच स्वतःला ए आणि बी मध्ये नेमकं कोणतं रिलेशन आहे ते माहिती नाहीये, हे जरा लक्षात ठेवा, ते बिलकुल माहिती नाही. सो या बारीक बारीक गोष्टींकडे जरा लक्ष द्या. ओके, मग आता मला एक गोष्ट सांगा, इथं हा म्हणतोय की ए हा ग्रेटर दॅन बी, याचा अर्थ हा निष्कर्ष काढता येईल का आपल्याला? नाही, हा निष्कर्ष निघणार नाही, लक्षात ठेवा. कारण का? याच्यामध्ये यांनी वापरला आहे ऑर. मित्रांनो, रिझनिंग मध्ये किंवा शिक्षण करताना ज्यावेळेला आपण अँड आणि ऑर वापरतो यांना खूप जास्त महत्व आहे. ऑर या शब्दाचा अर्थ काय? ऑर हा काय दाखवतो? ऑर हा दाखवतो शक्यता, पॉसिबिलिटी. हा इंडिकेटर आहे ऑर म्हणून, आलं लक्षात. ज्यावेळेला मी असं म्हणतो की मी किंवा माझा मित्र आम्ही कुठेतरी पार्टीला जाणार आहोत किंवा लग्नाला जाणार आहोत, याचा अर्थ असा आहे मी किंवा माझा मित्र. कन्फर्मेशन नाही की नेमकी क्लॅरिटी कोणती आहे म्हणून, कारण ऑर वापरलाय ना. ऑर हा आपण फक्त दोनच गोष्टींमध्ये वापरू शकतो, एकतर हे किंवा ते. आधी हे जरा लक्षात ठेवा. मग ज्याने मला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचं काय म्हणणं आहे की सर एकतर ए हा बी पेक्षा मोठा असेल, नाही तर दोघांची किंमत काय असणार आहे? सारखी. अरे मग ज्याने मला इन्फॉर्मेशन दिली, ज्याने मला विधान दिलं, जर त्यालाच प्रॉपर माहिती नाहीये की दोघांमध्ये रिलेशन कोणतं आहे, तर मी कोण ठरवणारा की हे करेक्ट आहे? मग याचा अर्थ असा आहे, हे काय आहे? हे चुकीचं आहे, हे दुसरं सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. पहिलंही चुकीचं आहे आणि दुसरंही काय आहे? चुकीचं आहे. दोन्हीच्या दोन्ही रॉंग आहेत. आता एक गोष्ट जरा लक्षात ठेवायची, काय? सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला तुम्हाला स्टेटमेंट दिलं जातं तर जरा लक्षात ठेवा, या पूर्णच्या पूर्ण युनिव्हर्समध्ये स्टेटमेंटचे दोन प्रकार पडतात. या पूर्णच्या पूर्ण जगामध्ये स्टेटमेंटचे दोन प्रकार पडतात. ओके, मी काय सांगतोय? स्टेटमेंट अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक परीक्षांमध्ये स्टेटमेंटवरती आधारित प्रश्न असतात, क्रिटिकल रिझनिंग वरती. स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंट म्हणजे आपल्याला पुरवली गेलेली इन्फॉर्मेशन. यस, हा. मग आता स्टेटमेंटचे दोन प्रकार पडतात, माहितीचे दोन प्रकार पडतात. काय? सगळ्यात महत्वाचं, एक सर्टन आणि दुसरं काय आहे? पॉसिबल. जरा लक्षात ठेवा, सर्टन आहे आणि काय आहे? पॉसिबल. सर्टन इन्फॉर्मेशन, सर्टन म्हणजे काय? खात्रीशीर, अशा स्वरूपाची माहिती की जी फिक्स आहे. सर्टन म्हणजे काय? फिक्स माहिती आहे. लक्षात. जर तुम्हाला एखादा ऍड्रेस वगैरे विचारलं की काय बाबा ऍड्रेस कुठे आहे, तुम्ही सांगू शकतात की सर इकडून तिकडे जा. सर्टन फिक्स माहिती आहे. आणि जर एखादी गोष्ट आपल्याला कन्फर्मेशनने माहिती नसेल तर आपण फक्त शक्यता वापरतो, इकडं असू शकतं, तिकडं असू शकतं. मग लक्षात ठेवा, क्रिटिकल रिझनिंग मध्ये स्टेटमेंटचे दोन प्रकार आहेत. एक पुरवले गेलेले स्टेटमेंट एकतर सर्टन म्हणजे माहिती सर्टन असेल किंवा पॉसिबल असणार आहे. ज्या वेळेला स्टेटमेंटचा जन्म होतो, स्टेटमेंटच्या जन्माच्या नंतर कोण जन्माला येतं? कन्क्लुजन. लक्षात. कन्क्लुजन हा एकटा जन्माला येत नाही. कन्क्लुजनचा जन्म झाला याचा अर्थ लक्षात ठेवा, कुठंतरी स्टेटमेंट जन्माला आलं असेल. माहिती जन्माला जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत निष्कर्ष जन्माला येत नाही. सो स्टेटमेंट वरतून आहे कन्क्लुजन. मग कन्क्लुजनचे पुन्हा दोन प्रकार पडतात निष्कर्षाचे. काय? हेच दोन पडतात. एक आहे सर्टन आणि दुसरं काय आहे? पॉसिबल. हे जरा लक्षात ठेवा, सर्टन आणि पॉसिबल. आता महत्वाचा एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, काय? कधीही लाईफ मध्ये लक्षात ठेवा, या टॉपिक मध्ये किंवा कोणत्याही टॉपिक मध्ये लक्षात ठेवा, जशी माहिती तसा निष्कर्ष. जशी माहिती तसा निष्कर्ष म्हणजे काय? जर दिलेलं स्टेटमेंट सर्टन असेल, म्हणजे जर पुरवलेली माहिती जर सर्टन असेल, निश्चित असेल, तर तुम्ही निष्कर्ष कसा काढू शकतात? निश्चित काढू शकतात. जर माहिती निश्चित, निष्कर्ष निश्चित. आणि जर माहिती शक्यतेच्या आधारावरती असेल, जर माहिती फक्त पॉसिबल असेल, फिक्स नसेल, तर जो निष्कर्ष निघेल तर तो सुद्धा फिक्स नाहीये, लक्षात ठेवा. जर आपल्याला पुरवली गेलेली इन्फॉर्मेशन ही सर्टन असेल, फिक्स असेल, तर त्याच्यावरतून निघणारा निष्कर्ष सुद्धा फिक्स आहे. आणि जर आपल्याला दिलेली माहिती ही पॉसिबल असेल तर त्यांच्यावरतून निघणारा जो निष्कर्ष आहे तर तो सुद्धा काय आहे? पॉसिबल. असं कधीच नाही होणार की स्टेटमेंट सर्टन आहे आणि तुम्ही निष्कर्ष पॉसिबल काढतायत. याचा अर्थ काय? मला सांगा, ए हा बी पेक्षा मोठा आहे, ही माहिती निश्चित आहे. ही माहिती निश्चित आहे, क्लिअर कट दिलंय की ए हा बी पेक्षा मोठाच आहे. ओके, मग जर ए हा बी पेक्षा मोठा आहे तर तोच निष्कर्ष निघणार की ए हा बी पेक्षा मोठा आहे. पण जर समजा कोणी जर असं कधी म्हटलं की ए हा बी पेक्षा, आता मला सांगा, इथं आपल्याला दिसतंय की ए हा बी पेक्षा मोठा आहे. बाळांनो, हे जगामध्ये सत्य आहे ना की ए हा बी पेक्षा मोठा आहे. मग मला सांगा, जर ही माहिती सर्टन आहे की ए हा बी पेक्षा मोठा आहे, मग तुम्ही निष्कर्ष असा काढणार का की ए हा बी पेक्षा मोठा असू शकतो? अरे ते रॉंग आहे ना.
जर 2 अधिक 2 4 होतात, तर मग 2 अधिक 2 4 कसे काय होऊ शकतात? मग या ब्रह्मांडामध्ये, या युनिव्हर्समध्ये जी गोष्ट सत्य आहे त्याची शक्यता नाही बनत. जी गोष्ट सत्य आहे, जी गोष्ट सर्टन आहे, त्याचा निष्कर्ष कधी शक्यतेचा निघत नाही. आणि जर एखादी गोष्ट शक्यतेच्या आधारावरती असेल तर त्याचा निष्कर्ष कधी निश्चित नाही निघणार. क्रॉस कधीच होत नाही. हे डोक्यामध्ये टाकून ठेवा, परमनंट डोक्यात टाका. सो याच आधारावरती मला सांगा, इथं शक्यता आहे रे फक्त की ए हा बी पेक्षा मोठा असू शकतो. मग असू शकतो आहे का? नाही. मग जर या दोघांचे आन्सर काय आहेत? रॉंग. जर तुम्हाला लोकांनी विचारलं, लोकांना सांगा, लोक विचारतील का बाबा तू दोन्हीच्या दोन्ही का चूक केले? तुम्हाला लोकांना सांगावं लागणार की साहेब, ज्याने आम्हाला माहिती पुरवलेली आहे त्याला स्वतःला माहिती नाही ए आणि बी मध्ये रिलेशन कोणतं आहे. जर त्याला नाही माहिती तर मी कोण सांगणार? आणि म्हणून हे दोन्हीच्या दोन्ही काय आहेत? रॉंग आहेत. पहिलंही चुकीचं, दुसरंही चुकीचं, तिसरं तर टोटली चुकीचं आहे. क्लिअर आहे बिलकुल? असं आहे. आता आपल्याला जरा पुढे जायचंय. जरा आता शांततेत जरा लक्ष द्या मी काय सांगतोय. हे सगळं मान्य आहे. आता ऑप्शन्स कडे जरा. ऑप्शन्स काय आहे? पहिलं करेक्ट. सॉरी, हा ऑप्शन चुकीचा आहे. ओनली फर्स्ट अँड सेकंड करेक्ट. हे पण चुकीचं आहे. आता दुसऱ्या प्रकारचा पर्याय कोण बरोबर म्हणणार? पहिल्यावाले. आलं लक्षात, की ज्यांना कळतच नव्हतं, जे फक्त पाहून आन्सर देतात. आता तिसऱ्याकडे लक्ष द्या. आता एक गोष्ट, अजून एक गोष्ट पाहिजे आपल्याला. काय? मी तुम्हाला आता ही गोष्ट सांगितली, जरा व्यवस्थित लक्ष द्या. आता याच्यावरतून एक गोष्ट अजून शिकण्यासारखी आहे. काय? काय शिकण्यासारखं आहे जरा पाहूया. सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट तर तुम्हाला कळालाच. आता याच्यावरतून एक गोष्ट जरा लक्षात ठेवा. राहिला मुद्दा कन्क्लुजनचा, निष्कर्ष काढण्याचा. राहिला कशाचा मुद्दा? मुद्दा राहिला निष्कर्ष काढण्याचा. आपण ज्यावेळेला एखाद्याला निष्कर्ष देतो तर निष्कर्ष देण्याचे पण दोन प्रकार आहेत. आलं लक्षात? काय? स्पेसिफिक आणि जनरल. आलं लक्षात? स्पेसिफिक आणि काय आहे? जनरल. स्पेसिफिकचा अर्थ काय आहे? कन्फर्म. स्पेसिफिकचा अर्थ काय आहे? कन्फर्म निष्कर्ष. कन्फर्म निष्कर्षाचा अर्थ काय? एकदम सोपं. जर मला एखाद्याने माहिती दिली की सर ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए हा बी पेक्षा मोठा आहे, तर जो निष्कर्ष निघणार तर तो कसा आहे? स्पेसिफिक. आलं लक्षात? आता दुसरा एक निष्कर्ष आहे ज्याला म्हटलं जातं जनरल. जनरलचा अर्थ काय? जरा लक्ष द्या इकडे. जनरल कन्क्लुजन म्हणतात त्याला. याच्याकडे या. आता तुम्ही जर कधी याच्यामध्ये पाहत असाल ना, तर मला एक गोष्ट कळाली की ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी आहे. याचा अर्थ ए हा बी पेक्षा मोठा आहे, हे पण चुकीचं आलं सेपरेटली. आणि हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. हे आहे स्पेसिफिक. हे जे दोन तुम्हाला दिसत आहेत, हे जे दोन निष्कर्ष आहेत लेकरांनो, हे कोणते आहेत रे? हे आहे तुमचे स्पेसिफिक. स्पेसिफिक निष्कर्ष आहेत. स्पेसिफिक. आता एक गोष्ट जरा लक्षात ठेवा. जरी मला माहिती आहे की हे दोन्ही वैयक्तिकरित्या चुकीचे आहेत, पण जर मला विचारलं की चला ठीक आहे दोन्हीच्या दोन्ही चुकीचे, मात्र तुम्हाला दोघांबद्दल काही बोलायचंय का? मी असंच म्हणणार की दोघांमधून कोणीतरी एक मोठा असेल किंवा ते दोन्हीच्या दोन्ही सारखेच असतील. म्हणजे काय? मला सांगा, इथं त्यांनी दिलेलं होतं की ए इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. हाच तर युनिव्हर्सल आहे ना. याचा अर्थ काय आहे? एक तर ए हा बी पेक्षा मोठाच असेल या ब्रह्मांडात, नाही तर दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे? सारखं. याचा अर्थ एकतर हे बरोबर आहे किंवा हे बरोबर आहे. दोघांमधून कोणतं तरी एकच बरोबर आहे. लक्षात ठेवा. ज्या वेळेला एखाद्या गोष्टींची क्लॅरिटी नसते, ज्या वेळेला एखाद्या गोष्टी शक्यतेच्या आधारावर असतात, त्याच वेळेला पिक्चर मध्ये एंट्री कोणाची होते? ऑर या शब्दाची. आणि म्हणून तिसरा पर्याय आयदर 1 or 2 करेक्ट, आणि हा पर्याय आपला तिसरा करेक्ट आहे. त्यांचं म्हणणं काय? एकतर पहिलं बरोबर किंवा दुसरं बरोबर. कारण समोरच्याने माहितीच तशी दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ दोघांपैकी कोणता तरी एक निश्चितपणे काय आहे? सत्य आहे, कन्फर्म आहे. आणि ही जी केस आहे या केसला म्हटलं जातं केस ऑफ आयदर ऑर. ही जी केस आहे या केसला काय म्हटलं जातं? आयदर ऑर असं म्हणतात. क्लिअर बिलकुल? आय होप की जे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ही आयदर ऑरची जी केस आहे ही समजू शकते. लक्षात ठेवा, किंवा समजली असेल. क्लिअर आहे बिलकुल? तर ह्या बारीक सारीक गोष्टी जरा लक्षात ठेवायच्या. स्टेटमेंट म्हणजे काय आहे? स्टेटमेंटचे दोन प्रकार काय? सर्टन आहे, पॉसिबल आहे. स्टेटमेंटच्या नंतर कोणाचा जन्म होतोय? जन्म होतो लेकरांना कन्क्लुजनचा. जन्म कोणाचा होतोय? जन्म होतोय कन्क्लुजनचा. होप सो की तुम्हाला जेवढं मी सांगितलं आहे तेवढं कळालं असणार आहे. शॉर्ट बट स्वीट मध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की जर दोन, लक्षात ठेवा, जर दोन अल्फाबेट मध्ये डबल चिन्हाचं रिलेशन असेल, जर दोन अल्फाबेट मध्ये डबल चिन्हाचं रिलेशन असेल, तर सिंगल चिन्हाचं रिलेशन कधीच बरोबर येत नाही. सिंगल चिन्हाचं रिलेशन कधीच बरोबर येणार नाही. ए आणि बी मध्ये देताना डबल चिन्ह दिलंय,
मग सिंगल सिंगल चिन्हाचं नातं हे नेहमी काय असतं, चुकीचं. हे डायरेक्ट सांगितलं, याच्या आधी तुम्हाला जरा कन्सेप्ट समजावून सांगितलं. क्लिअर आहे बिलकुल. चला मग आता या आधारावरती तुम्हाला गोष्टी कळाल्या असेल. आता थोडंसं आपल्याला पुढे जायचं आहे, लक्षात ठेवा. मग आता पुढे जाताना काय, तर जरा काही गोष्टी पहा. हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला कशाच्या आधारावरती कामं करायची आहेत मी जरा समजावून सांगतो. आता भरपूर लोक काय करतात, भरपूर लोक इनइक्वॅलिटी हा टॉपिक शिकत असताना, लक्षात, भरपूर लोक हा इनइक्वॅलिटी नावाचा टॉपिक शिकत असताना आपण एक प्रकार शिकतो बघा. तो प्रकार काय आहे, ज्याला म्हटलं जातं मॅजिक बॉक्स. ज्याला म्हटलं जातं मॅजिक बॉक्स. तर मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतोय, सो तुम्हाला मॅजिक बॉक्स वापरायचं काम नाही, लक्षात ठेवा. नो नीड टू यूज मॅजिक बॉक्स. साधा टॉपिक आहे, साधाच ठेवूया. काय करायचंय जरा व्यवस्थित जरा लक्ष द्या. एकदम सिंपल काम आहे. आपल्या या संपूर्ण इनइक्वॅलिटी मध्ये आपल्याकडे आहे टोटल 4 चिन्ह. त्याच्यातलं हे एक चिन्ह आहे ग्रेटर दॅनचं आणि हे एक चिन्ह आहे. तात्पुरता या चिन्हांना आपण सिंगल साइन असं म्हणूया. काय म्हणूया आपण यांना लेकरांना आपण म्हणूया सिंगल साइन. यांना आपण म्हणायचं सिंगल साइन असं म्हणायचं. आणि हे जे आहे यांना आपण काय म्हणायचं रे, यांना आपण म्हणायचं डबल साइन. यांना आपण काय म्हणायचं, डबल साइन असं म्हणायचं. तात्पुरता फक्त नावं द्या. आलं लक्षात. एक साधारणतः 2-3-4 मिनिटांनंतर तुम्हाला आयुष्यभर नावं देण्याचं काम नाही. हा मग जरा लक्षात ठेवा. हे जे आहेत ते ग्रेटर असो किंवा ते लेस असो त्यांना सिंगल साइन म्हणायचं, कारण ते सिंगल आहेत, हे डबल डबल आहेत. आता मी गोष्ट लिहितो त्याच्याकडे जरा लक्षात ठेवा. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की इनइक्वॅलिटीच्या कोणत्याही एक्झाम्पल मध्ये नेहमी सिंगल साइनचं रिलेशन बनतं. कशाचं रिलेशन बनतं, सिंगल साइनचं. सिंगल, आलं लक्षात, सिंगल साइनचं रिलेशन बनतं. क्लिअर आहे बिलकुल. हा मग आता कशाच्या आधारावर जर आपण बघूया. मी तुम्हाला एकदम साधं सांगतो. एक्झाम्पल पहा काय आहे. एकदम साधं एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला कोणी असं दिलं ए ग्रेटर दॅन बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी असं दिलं असेल, आणि जर तुम्हाला कोणी विचारून घेतलं, आलं लक्षात, हे तुम्हाला दिलेलं आहे लेकरांनो स्टेटमेंट. आणि याच्यावरतून जर तुम्हाला एखाद्याने विचारलं की सर कन्क्लुजन काय निघणार, मग पहिलं कन्क्लुजन कोणी जर विचारलं की सर ए ग्रेटर दॅन सी हा बरोबर आहे का, ए ग्रेटर दॅन सी हा बरोबर आहे का, मी ज्या गोष्टी सांगतोय त्याच्याकडे आधी जरा लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट तुम्हाला दिले बाळांनो, ए ग्रेटर दॅन, ए इज अ ग्रेटर दॅन बी अँड बी इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. आता याच्यामध्ये एक सिंपल आहे, कधी लक्षात ठेवायचं की या टॉपिक मध्ये नेहमी सिंगल साइनचं रिलेशन बनतं. रिलेशन कसलं बनतं, सिंगल साइन. सिंगल साइन म्हणजे काय, ए पासून सी पर्यंत आपल्याला समोरचा व्यक्ती निष्कर्ष विचारतोय. काय विचारतोय, निष्कर्ष. त्याचं म्हणणं आहे की या दिलेल्या स्टेटमेंट मध्ये ए आणि सी मध्ये नेमकं काय योग्य आहे. तर लक्षात ठेवा, ए पासून सी पर्यंतचा विचार करताना एच्या साईडला ए लिहायचा, सीच्या साईडला सी लिहायचा. एच्या साईडला ए लिहायचा, सीच्या साईडला सी लिहायचा. काम फक्त एवढं करायचंय की आता आपल्याकडे आहेत 2 चिन्ह. एक चिन्ह आहे ग्रेटर दॅनचं आणि दुसरं आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं. या दोघांमध्ये सिंगल चिन्ह कोणतं आहे, सिंगल चिन्ह आहे ग्रेटर दॅनचं. ते ग्रेटर दॅनचं चिन्ह उचलायचं आणि दोघांमध्ये लावायचं. काम संपलं. काम संपलं. याचा अर्थ या दिलेल्या स्टेटमेंट मध्ये ए आणि सी मध्ये हेच नातं बनणार, हेच रिलेशन बनणार, बाकी कोणतंही बनणार नाही. आलं लक्षात. जरा लक्ष द्या बघा बरं का. ठीक आहे, चला. सो सगळ्यात महत्वाचं आता बघा स्टेटमेंट काय आहे. पण स्टेटमेंट कडे लक्ष द्या. बघा स्टेटमेंट असं आहे, जर ए ग्रेटर दॅन बी ग्रेटर दॅन सी ग्रेटर दॅन डी ग्रेटर दॅन ई असेल, आणि जर तुम्हाला आता कोणीतरी विचारलं की अरे बाबा ए आणि ई च्या मध्ये नेमकं कोणतं रिलेशन बनेल, ए आणि ई मध्ये नेमकं कोणतं रिलेशन बनणार, तुम्ही एकच विचार करायचा. काय विचार करायचा, तुम्ही फक्त या गोष्टींकडे फोकस करा की ए आणि ई मध्ये रिलेशन विचारलंय म्हणून एच्या साईडला ए लिहायचा राजांनो, ईच्या साईडला ई लिहायचा. आता फक्त मुद्दा आहे की दोघांमध्ये चिन्ह कोणतं ठेवायचंय. मग याचं चिन्ह आहे ग्रेटर 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 ग्रेटर. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर समजा भरपूर सारे चिन्ह एकत्र असेल तर सिंगल चिन्हाचंच रिलेशन बनणार. मग सिंगल चिन्हाचं म्हणजे सिंगल चिन्ह उचलायचं आणि हे लावायचं, बस संपलं. ए ग्रेटर दॅन ई. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहे ते मी घेतो. काहींचं म्हणणं की सर दोन्हीच्या दोन्ही एकत्र आले तर काय होणार, मी सगळं सांगतो, टेन्शन घेऊ नका.
आलं लक्षात? याचा अर्थ ए आणि ई मध्ये कोणतं रिलेशन आलं? ग्रेटर दॅनचं. याचा अर्थ ए हा ई पेक्षा कसा आहे? मोठा आहे. दुसरं पहा बरं का, समजा जर तुम्हाला दुसरं असं दिलं, आता इथं जर समजा असं राहिलं असतं तर काय केलं असतं? जरी असं राहिलं असतं, लक्षात ठेवा हे आहे बघा, एक याच्यामध्ये सिंगल चिन्ह किती आहे? 1 2 3 आणि हे डबल चिन्ह आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे सिंगल आहे आणि हे काय आहे? डबल. कोणी किती वेळेस असू द्या, पण लक्षात ठेवा नेहमी सिंगल चिन्हाचं रिलेशन बनणार, सिंगल चिन्ह. आणि राजांनो सिंगल चिन्ह कोणतं आहे? ग्रेटर दॅनचं. ग्रेटर दॅन उचलायचं आणि हे लावायचं. समजा काहींचं म्हणणं की सर आता सुद्धा हेच बनणार. आलं लक्षात? आता सुद्धा हेच बनणार. आता तुम्ही हा नाही विचार करायचा की सर डबल चिन्ह तर 3 वेळेस आहे, कोणतं चिन्ह किती वेळेस आहे त्याचा संबंध नाही. संबंध कसला आहे? छोटं चिन्ह आहे का? सिंगल चिन्ह आहे का? लक्षात ठेवा. मग हे झालं सिंगल चिन्ह. मग पुन्हा ए आणि ई मध्ये ग्रेटरच रिलेशन बनणार. मी अजून एक स्टेटमेंट लिहितो या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी. समजा असं दिलं असेल, काहींचं म्हणणं आहे की सर जर असं दिलं असेल तर समजा पी लेस दॅन क्यू ग्रेटर दॅन आर. कधी लक्षात ठेवा, आता जर तुम्हाला कोणी म्हटलं की सर पी आणि आर मध्ये कोणतं रिलेशन बनणार, तर जरा समजून घ्या. पी आणि आर मध्ये कोणतं रिलेशन क्रिएट होणार आहे? तर पी आणि आर मध्ये आता कोणतंच रिलेशन नाही बनणार का? जर दोन चिन्हांचे तोंड अपोजिट असतील, म्हणजे पी पासून आर पर्यंत जात असताना, पी पासून आर पर्यंत जात असताना जर चिन्हांचे तोंड विरुद्ध आलेत, विरुद्ध म्हणजे एकतर असे आलेत किंवा असं दिलं असतं, समजा पी ग्रेटर दॅन क्यू आहे आणि असे आले असते, तरी सुद्धा या टोकाच्या गोष्टींमध्ये कधीही रिलेशन नाही बनत. रिलेशन बनणारच नाही. लक्षात ठेवा, कधीही रिलेशन बनणार नाही. एकदम साधं सोपं सरळ. या टॉपिक मध्ये नेहमी सिंगल चिन्हाचं रिलेशन बनणार, ते पण कधी? जर सर्वांचे तोंड एका साईडला असेल, एकतर तोंड असेच पाहिजे नाहीतर तोंड असेच पाहिजे, तरच रिलेशन क्रिएट होतं, अदरवाईज रिलेशन क्रिएट होत नाही. तुम्हाला मॅजिक बॉक्स वगैरे काही कुठलंही वापरायची गरज नाही. साध्या लेकरासारखा टॉपिक एकदम सिंपल. समजा जर कोणी असं विचारलं की सर मग याचं सांगा बरं का, ए आहे, ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, बी ग्रेटर दॅन सी, सी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी. मग सर आता ए आणि डी मध्ये काय बनणार? तर आता ए आणि डी मध्ये काय बनणार? तू आधी हे चेक कर की सगळ्यांचे तोंड एका दिशेला आहेत का? आहेत. मग जर सगळ्यांचे तोंड एका दिशेला याचा अर्थ रिलेशन बनणार. यांच्यामध्ये सिंगल चिन्ह दिसतंय का? हो सर दिसतंय. ग्रेटर. उचल आणि लिही, काम संपलं. चांगलं समजून सांगण्यासाठी आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. चांगलं समजून सांगण्यासाठी आपण जाऊया प्रॉब्लेमकडे. बघा बरं प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम एकदम साधा आहे, तुम्ही पाहू शकता. आलं लक्षात? प्रॉब्लेम काय? स्टेटमेंट दिलेलं आहे. आता यांचं म्हणणं आहे ए आणि सी मध्ये, टेन्शन नाही घ्यायचं, मी आत्ताच सांगितलं. ए आणि सी मध्ये रिलेशन काढायचंय. एच्या साईडला ए लिहायचा, सीच्या साईडला सी लिहायचा. या दोघांच्या मध्ये हे एक चिन्ह आलं आणि हे एक चिन्ह आलं. दोघांच्या मध्ये सिंगल चिन्ह कुठलं आहे? ग्रेटर दॅनचं. उचल आणि लिह, हे झालं ग्रेटर दॅनचं. याचा अर्थ या दिलेल्या रेंज मध्ये ए पासून सी पर्यंतचा जर आपण विचार कधी केला तर ए हा सी पेक्षा मोठा येतो. म्हणून हे पहिला जो निष्कर्ष आहे हा याच्यावरतून निघतो. लक्षात ठेवा, स्टेटमेंट जरी दिसणार एवढं मोठं असेल, मात्र आपल्याला एवढ्या मोठ्या स्टेटमेंटची गरज नाही पडत. आपल्याला फक्त जिथपर्यंत विचारलं आपण तेवढी फक्त रेंज विचारात घेत असतो, बाकी काही नाही. दुसरं पहा बरं का, डी आणि ए मध्ये. आता डी आणि ए च्या मध्ये रिलेशन लावायचंय. मग डी च्या साईडला डी, ए च्या साईडला ए. हा, मग आता जरा लक्षात द्या बरं का, इकडं इथं एक चिन्ह आहे, हे चिन्ह आहे, हे चिन्ह आहे आणि एक चिन्ह आहे इज इक्वल टू वाला. या टॉपिक मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, इज इक्वल टू ला प्राधान्य नाही दिलं तरी चालतं. इज इक्वल टू सहसा जास्त कामाचंच नाही, लक्षात ठेवा. मी सांगतो इज इक्वल टू कामाचं नाही. मग मला सांगा, याच्यामध्ये 3 चिन्ह आहेत, याला तर सोडूनच द्या, इज इक्वल टू ला पकडायचंच नाही. या 2 चिन्हांमध्ये सिंगल चिन्ह कोणतं आहे? सर ग्रेटर दॅनचं. बस संपला विषय. म्हणजे याचा अर्थ या दिलेल्या स्टेटमेंट मध्ये ए हा डी पेक्षा नेहमी मोठा आहे. मग मला सांगा, ए इज अ ग्रेटर दॅन डी, मात्र त्यांनी काय विचारलं आपल्याला? डी इज अ लेस दॅन ए. दिसायला जरी वेगळे असतील मात्र त्या दोघांचा मिनिंग सेम आहे का आधी ते चेक करा. या ठिकाणी तोंड ए कडे ओपन झालंय, या ठिकाणी सुद्धा तोंड ए कडे ओपन झालंय, दोघांचा मिनिंग सेम आहे. ए हा डी पेक्षा मोठा, याचा अर्थ डी हा ए पेक्षा कसा झाला? लहान झाला, छोटा झाला. यस, करेक्ट आहे. सो पहिले 2 तर आलेत आपल्या बरोबर. पुढे चला. आता पुढे डी आणि एफ मध्ये रिलेशन काढायचं आहे. मग डी आणि एफ मध्ये रिलेशन, याचा अर्थ काय राजा? डी च्या साईडला डी लिहायचा, एफ च्या साईडला एफ लिहायचा. डी च्या साईडला डी, एफ च्या साईडला एफ. दोघांमध्ये पहा बरं का, त्यांच्यामध्ये जे चिन्ह आहे, दोघांचे तोंड त्याच दिशेला आहेत. दोघांचे जे तोंड आहे तर ते त्याच दिशेला आहेत. रिलेशन बनेल का? हो सर, रिलेशन बनणार. मग का हो सर, आता याच्यात तर सिंगल चिन्ह नाही. सिंगल चिन्ह नाही, मग जे आहे ते लिही.
हे उचलायचं आणि हे लिहायचं, फिनिश. म्हणजे याचा अर्थ या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये डी इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू एफ. आता जरा लक्षात ठेवा, दोघांच्या मध्ये डबल चिन्ह आलं की नाही. जर दोघांच्या मध्ये डबल चिन्ह आलं तर याचा अर्थ असा आहे डी लेस दॅन एफ, हे पण चुकीचं. डी इज इक्वल टू एफ हे सुद्धा चुकीचं. कारण तिथं डबल चिन्ह आलं याचा अर्थ दोघांमध्ये नेमकं कोणतं रिलेशन बनेल हे फिक्स नाहीये, म्हणजे केस पॉसिबल आहे. आणि ज्यावेळेला शक्यता असते त्यावेळेला कन्फर्मेशन सांगता येत नाही. म्हणून तिसरंही रॉंग आणि चौथंही रॉंग हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा, मग आता काहींचं म्हणणं की का सर मग इथं आयदर ऑर बनेल का? यस, इथं बनणार आयदर ऑर. दोघांपैकी कोणती तरी एक गोष्ट सत्य आहे. करेक्ट. नेक्स्ट पुढे पहा, बी आणि ई च्या मध्ये रिलेशन. आता जरा लक्ष द्या, बी आणि ई च्या मध्ये रिलेशन पहा. बी आणि ई च्या मध्ये रिलेशन. आता भरपूर लोकांचा प्रॉब्लेम काय ना, भरपूर लोक बी इज इक्वल टू जो ई आहे तर त्याला बरोबर म्हणतात. भरपूर लोकांचं म्हणणं की सर बी इज इक्वल टू ई हा करेक्ट आहे. तुम्ही जरा लक्षात ठेवा, साधं सोपं सरळ. काहींचं म्हणणं की सर इथं इज इक्वल टू आहे, इथं इज इक्वल टू आहे, सर इथं इज इक्वल टू आहे. याच्यामध्ये क्वांटिटी मॅटर नाही करत. इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू हा सर 3 वेळेस आलाय, सर्वांमध्ये आहे तर म्हणून हे बरोबर आहे का? अरे नाही रे बाबा, यांच्यामध्ये चिन्ह पहा, याचं चिन्हाचं तोंड इकडं, त्याच्या चिन्हाचं तोंड तिकडं. जर चिन्हांचे तोंड इकडं तिकडं असेल तर लक्षात ठेवा त्या दोघांच्या मध्ये नो रिलेशन फॉर्म. नो रिलेशन फॉर्म. कधीही त्यांच्यामध्ये कोणतंही रिलेशन बनणार नाही. या जगात, या जगामध्ये त्यांच्यामध्ये कोणतंही सर्टन रिलेशन बनणार नाही. लक्षात, नो सर्टन रिलेशन, नो सर्टन और फिक्स रिलेशन. No certain fix or relation is formed between A and E. E आणि A च्या मध्ये, सॉरी B and E पाहिजे होता. हे जरा लक्षात ठेवा, कधीच नाही बनणार. H आणि F पहा बरं का. आता H आणि F पाहूया आपण. H च्या साईडला H, F च्या साईडला F. हे एक चिन्ह आहे, हे एक चिन्ह आहे. दोन चिन्ह आहेत दोघांमध्ये. सिंगल चिन्ह कुठलं आहे सर? राजा दोघांमध्ये सिंगल आहे, ग्रेटर दॅन. फिनिश झालं. मग मला सांगा एफ ग्रेटर दॅन एच. एफ हा मोठा आहे एच पेक्षा, म्हणजे एच हा लहान आहे एफ पेक्षा. सेम आहे, करेक्ट आहे. इथं म्हटलं इजी. हा, आता मग इजी म्हणजे काय रे? या ठिकाणी ई आहे, या ठिकाणी जी आहे. तुम्ही पहा बरं का, चिन्हांचे तोंड अपोजिट आले तर, जर चिन्हांचे तोंड अपोजिट आले तर नो रिलेशन फॉर्म रॉंग आहे. आणि इथं आहे ए ई आहे, लक्षात ठेवा ए ई. ए आणि ई च्या मध्ये रिलेशन. पुन्हा ए पासून ई पर्यंत जाताना यांचे तोंड जरी इकडे असले मात्र त्याचं तोंड तिकडे आहे, म्हणून यांचं सुद्धा रिलेशन बनणार नाही. सो नो रिलेशन इज फॉर्म. तुम्हाला कळालं असणार आहे इनइक्वालिटीचा बेसिक काय आहे. याच लेक्चरला म्हटलं जातं कन्सेप्ट बूस्टर सिरीज. याच्यामध्ये मी तुम्हाला याच प्रकारे प्रत्येक टॉपिकचे कन्सेप्ट मजबूत करून देणार, लक्षात ठेवा. सो नेक्स्ट पाहूया. मग आता मला तुम्हाला एक जरा गोष्ट समजावून सांगायची आहे. मी काय सांगतो आता, मी जे तुम्हाला शिकवतो याचा नेमका मिनिंग काय. तर मिनिंग एकदम साधा सोपा सरळ. तुम्हाला इथं दिलं स्टेटमेंट आणि आता या ठिकाणी तुम्हाला ई आणि जी च्या मध्ये काय करायचं आहे, निष्कर्ष काढायचा आहे. माझ्या बोलण्यामध्ये जरा लक्ष द्या, ई आणि जी मध्ये. आता मला एक गोष्ट सांगा, ई आणि जी मध्ये जर आपण कधी पाहिलं तर सर हा या ठिकाणी ई च्या साईडला ई आला आणि जी च्या साईडला काय आला, जी आला. या चिन्हांचे तोंड अपोजिट आहे की नाही? याचा अर्थ हा आणि हा दोन्हीच्या दोन्ही काय आहे, चुकीचे. अतिशय महत्वाचा आहे, व्यवस्थित जरा लक्षात ठेवा. ईच्या साईडला ई लिहिला, जीच्या साईडला जी लिहिला. ईच्या साईडला ई लिहिला, जीच्या साईडला जी लिहिला. दोघांच्या मध्ये येणाऱ्या चिन्हांचे तोंड अपोजिट आहे, म्हणून कोणतेही रिलेशन बनणार नाही. म्हणून दोन्हीच्या दोन्ही काय आले, चुकीचे आले. आता इथं सीन सुरू होतो आयदर ऑरचा. याच्यामध्ये सीन सुरू होतो आयदर ऑरचा. एक गोष्ट थोडीशी स्टोरी जरा लक्षात ठेवा. समजा दोन गाव आहेत, लक्षात, दोन गाव आहेत. एक आहे प्लेस 1 आणि दुसरा आहे प्लेस 2. लक्षात, याच्यामध्ये एक व्यक्ती राहतो ज्याचं नाव आहे संता आणि दुसरा एक व्यक्ती राहतो ज्याचं नाव आहे बंता. आता आपल्याला हे जे दोन ठिकाण आहेत, ठिकाण 1 आणि ठिकाण 2, हे आपल्याला काहीच माहिती नाही. जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आपल्याला ते सुद्धा माहिती नाही. फक्त आपल्याला सांगितलंय कोणीतरी की कोणत्या तरी एका ठिकाणी संता राहतो आणि दुसऱ्या ठिकाणी कोण असतो, बंता. मला एक गोष्ट तुम्ही सांगा सगळ्यांनी विचार करून, आपल्याला ना संता माहिती ना आपल्याला बंता माहिती. आता संत आणि बंता जर आपल्याला माहितच नाहीये तर त्यांच्याबद्दल निष्कर्ष काढू कसं? जी गोष्ट माहितच नसते त्याच्याबद्दल निष्कर्ष काढता येतच नाही, लक्षात ठेवा, काढताच नाही येत. आता मला जर एखाद्याने सांगितलं की सर
संता हा बंतापेक्षा मोठा आहे. सर हे बरोबर आहे का? मी म्हणणार यार हे रॉंग आहे. कोणी मला विचारलं की सर का रॉंग केलं? अरे मला माहितच नाही ना दोन्ही. जर मला दोन्ही माहितच नाही तर मी सांगणार काय? म्हणून दोन्हीच्या दोन्ही काय आहेत? चुकीचे आहेत. रिझनिंगचं एकच म्हणणं आहे. रिझनिंग एकदम सोपं आहे. रिझनिंग म्हणतं तुला ज्या गोष्टींबद्दल कन्फर्मेशन आहे तेवढंच बोल, बाकी बोलू नको. दुसरं, संता हा बंतापेक्षा लहान आहे, हे सुद्धा रॉंग. काहींचं म्हणणे मग असं आहे का? संत आणि बंता इक्वल आहे, हे सुद्धा काय आहे? रॉंग. तुम्ही संत आणि बंताबद्दल काहीही लिहा, मी सर्वच्या सर्व चुकीचं करणार का? अरे मला माहितच नाही ना मला संता माहिती ना बंता माहिती. मग रिझनिंग म्हणतं की जे तुला माहितच नाही तू त्याच्याबद्दल निष्कर्ष काढणार कसा? मग ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्यांच्याबद्दलचा निष्कर्ष काढणं म्हणजे त्यांना चुकीचं सांगणं. कोणी विचारलं का चुकीचं सांगितलं तर त्यांना सांगा की आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती नाही. क्लिअर आहे? बिलकुल सेम. आता ही जशी तुम्हाला स्टोरी कळाली ना तर याच्याकडे जरा लक्ष द्या मी काय सांगतोय. तसं आता याच्यामध्ये ई आणि जी मध्ये कोणतंच रिलेशन लागत नाही. ई आणि जी मध्ये कोणतंच, आलं लक्षात? नो स्पेसिफिक conclusion is a drawn लक्षात about E and G. E आणि G मध्ये कोणतंही स्पेसिफिक असं आपण कन्क्लुजन नाही काढू शकत. बट हे सगळ्यात महत्वाचं, बट वी कॅन कन्क्लूड पॉसिबल रिलेशन. माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या. मी जरी त्यांच्यामध्ये निश्चित असा निष्कर्ष नाही काढू शकत पण मला एवढं समजतं की त्यांच्यामध्ये काय काय होऊ शकतं. म्हणजे मला जसा संतानी बनता मला नाही माहिती की संतानी बनतामध्ये काय निष्कर्ष आहे, मात्र या पूर्ण युनिव्हर्स मध्ये 3च गोष्टी सत्य असतील. काय सत्य असणार आहे? पहिलं, एक तर संता हा बंतापेक्षा मोठा असेल, लक्षात हे असेल, किंवा दुसरं, किंवा संता हा बंतापेक्षा लहान राहणार आहे, किंवा झालंच तर त्या दोन्हीच्या दोन्ही काय असू शकतात? इक्वल असू शकतात. म्हणजे बोलण्याकडे जरा लक्ष द्या. मी काय सांगतोय, मला संत आणि बंताबद्दल कन्फर्म असा निष्कर्ष जरी नाही काढता आला मात्र मी कोणता निष्कर्ष काढू शकतोय? पॉसिबल म्हणजे काय? या पूर्ण ब्रह्मांडात दोघांबद्दल 3च गोष्टी सत्य आहेत. एक तर संता मोठा असेल बंतापेक्षा, नाही तर संता लहान असेल बंतापेक्षा, किंवा दोन्हीच्या दोन्ही काय असू शकतात? इक्वल असू शकतात. पण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एक आहे आपल्याला, काय? मग आपला आन्सर काय सांगायचं? तर हे तिन्हीच्या तिन्ही आन्सर आपले करेक्ट आहेत. मग आता आयदर ऑर ची केस कुठं बनणार? ऑर हा आपण वापरतो फक्त 2 गोष्टींमध्ये. ऑर आपण फक्त कुठं वापरतो? 2च गोष्टींमध्ये आपण फक्त ऑर वापरतो, 2च. इथं तर 3 आहेत. मग म्हणून जरा लक्षात ठेवा, ज्यांच्यामध्ये ज्या 2 संख्यांमध्ये, ज्या 2 अल्फाबेटमध्ये चिन्हांचे तोंड विरुद्ध असतात ती अशा प्रकारची केस असते. म्हणून त्यांच्यामध्ये कोणतंही फिक्स असं रिलेशन बनतच नाही, कोणतंच नाही बनत. आणि जर त्यांच्यामध्ये रिलेशन काढायचं असेल तर ते फक्त पॉसिबल लागतं. आणि कसं? तिन्हीच्या तिन्ही केस कव्हर झाल्या पाहिजेत. बघा, ई आणि जी मध्ये ई हा जी पेक्षा लहान असू शकतो, लक्षात. आता 2च गोष्टींमध्ये ऑर वापरता येतं, 1 और 2. मग म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन मध्ये काय करतात? या कोणत्या तरी दोघांना एकत्र करून टाकतात. हा जो लेस दॅन आहे आणि इक्वल टू आहे त्याला एकत्र करायचा, लक्षात. म्हणजे याचा अर्थ असा, आपलं जे आन्सर आहे याच्यामध्ये ऑर आहे. बघा, लेस दॅन पण कव्हर झाला, लहानही असू शकतो, मोठाही असू शकतो आणि इज इक्वल टू ही असू शकतो. मग ज्यांच्यामध्ये रिलेशन बनणारच नाही, जर त्यांच्यामध्ये तुम्हाला पॉसिबल रिलेशन बनवायचे असेल तर तिन्हीच्या तिन्ही चिन्ह आले पाहिजेत, लक्षात ठेवा. तिन्ही आले पाहिजेत, कोणताच सुटायला नको. जर तुमच्यापैकी काहींचं म्हणणं आहे की सर ई ग्रेटर दॅन जी ऑर ई लेस दॅन जी, मग आम्ही विचारू, कर बाबा तू इज इक्वल टू का नाही घेतला? रिझनिंग म्हणतं तू काही घेतो आहे तरी सुद्धा तुला माहितीये, आणि जर तू काही घेत नसेल तरी सुद्धा तुला त्यांच्यामधलं रिलेशन माहितीये. म्हणून जरा लक्षात ठेवा, ही आहे तुमची पॉसिबल केस, ही आहे तुमची आयदर ऑरची पॉसिबल केस. हे परमनंटली डोक्यात टाका व्यवस्थित. क्लिअर आहे? बिलकुल लक्षात. हे सगळं तुम्हाला समजलं पाहिजे. दिस इज कॉल्ड एज अ आयदर ऑरची केस. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही विचारायचे असेल, काही कमेंट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनल
ला सबस्क्राईब करा, लक्षात त्याला शेअर करा. तुमचे काय ऑथेंटिक काही तुम्हाला वाटत असेल की सर मी ऑथेंटिक टॉपिकवरती लेक्चर घेतलं गेलं पाहिजे, प्लीज त्या गोष्टी तुम्ही मेन्शन करा. आपण त्याच्यावरती नक्कीच लेक्चर वगैरे घेऊया. ठीक आहे. सो अशाच पद्धतीनं आपले व्हिडिओ पाहत चला, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला, थँक्यू, बाय.